श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. राधे राधे. रामावताराची समाप्ती होऊन बराच काळ लोटला होता. पृथ्वीवरील दैत्य पुन्हा अतोनात माजले होते. कंस, चाणूर, मुष्टिक, अघासूर, बग, केशी, प्रलंब, चेदिराज, शिशुपाल, वक्रदंत व जरासंध यांच्या अत्याचारांनी कळस गाठला होता. जरासंधाने 22,000 राजे बंदीगृहात डांबले होते. नरकासुराने 14 भुवनातील लोकांना संत्रस्त करून सोडले होते. बाणासूर, कालयवन यांनी पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. दुष्ट कौरवही माजले होते. या सर्वांच्या रूपाने जणू राक्षसच पुन्हा जन्माला आले होते. त्यांनी गोब्राह्मणांचा वध करणे, ऋषींचे आश्रम उद्ध्वस्त करणे, स्त्रियांना पळवून नेऊन भ्रष्ट करणे, यज्ञांमध्ये नासधूस करणे, वैष्णवांना ठार मारणे, अशा प्रकारे शेकडो पापाचार व अनाचार करून प्रजांना त्राही करून सोडले होते. त्यामुळे सर्वत्र अधर्म माजला होता. जप, तप, यज्ञ, याग, अनुष्ठाने बंद पडली होती. तो पापभार पृथ्वीला सहन होईना. त्यांची मोठी शोकनीय स्थिती झाली. पृथ्वीने एका दिव्य गायीचे रूप घेतले आणि ब्रह्मदेवांना शरण जाऊन बुडाले बुडाले असा हंबरडा फोडून आक्रोश करू लागली. त्यांनी विधात्यांना दैत्यांच्या अत्याचारामुळे भूलोकातील लोकांची झालेली दयनीय अवस्था सांगितली. हे सांगताना त्यांना रडू आवरत नव्हते. तेवढ्यात ऋषींचे समुदाय आले. देवराज इंद्रही आले. त्या सर्वांनी ब्रह्माजींना आपले गाऱ्हाणे सांगितले आणि या दुष्ट दैत्यांच्या छळापासून आम्हाला वाचवा अशी करुण प्रार्थना केली. तेव्हा क्षीरसागरावर जाऊन जगाचा उद्धार करणाऱ्या आपल्या पिताजींना म्हणजे भगवान विष्णूंना हे गाऱ्हाणे सांगावे तरच हे कार्य होईल असा विचार करून ते गोरूपातील पृथ्वी, प्रजाजन, ऋषीजन आणि इंद्रादी देवांसह क्षीरसागरात विश्रांती घेणाऱ्या सर्वेश्वर विष्णूंकडे जाण्यास निघाले. क्षीरसागराच्या मध्यभागी अत्यंत तेजस्वी आणि विस्तीर्ण असे बेट होते. तिथे 1,00,000 योजन विस्ताराचा दिव्य रत्नांनी मढवलेला अत्यंत सुशोभित आणि लखलखीत असा मध्यमंडप होता. त्या मंडपात सहस्र फणा असलेल्या विशालकाय शेषांचा देहरूपी चौरस पलंग होता. त्यावर इंद्रनील प्रभा असलेले श्रीहरी पहुडलेले होते. त्यांचे दिव्य पितांबर, नानाविध तेजस्वी रत्नभूषणे, श्री वत्सचिन्ह, कौस्तुभ, वैजयंतीमाळ आणि शंख, चक्र, गदा, पद्म यांनी युक्त असे नितांत सुंदर, शांत, सोज्वळ रूप कोणालाही डोळ्यांनी दिसत नव्हते. ब्रह्माजी, पृथ्वी, प्रजाजन, ऋषीमंडळी व इंद्रादी देवांसह क्षीरसागराच्या पैल तीरावर गेले. तेव्हा त्यांना त्या मंडपात श्रीहरींचे मध्यान्नीच्या सूर्यासारखे तेजस दिसले. सर्वांनी त्या तेजोरूप भगवान विष्णूंचा अत्यंत आदराने जय जयकार केला आणि त्यांना वंदन करून त्यांची सप्रेम स्तुती केली. त्यांनी त्या महाप्रभूंचे कार्यकर्तृत्व, त्यांनी आजवर केलेले पराक्रम, त्यांच्या अवतार लीला,
त्यांचे स्वरूप व त्यांची अधिसत्ता यांचे वर्णन करून त्यांचा थोर गौरव केला. त्यानंतर त्यांनी कंस, चाणूर, कालैवन, जरासंध आदी दैत्यांनी पृथ्वीवर 14 भुवनांमध्ये जो हलकल्लोळ माजवला आहे त्याबद्दल सांगितले. तसेच त्यांच्या अधर्म, अनाचार, अत्याचार, हिंसाचारामुळे यज्ञ, याग, गो, ब्राह्मण, धर्म, साधू, संत, ऋषी, मुनी, वैष्णव, सज्जन व स्त्रिया यांना कसे गांजले आहे हेही अत्यंत व्यथित होऊन सांगितले. त्यानंतर ते म्हणाले, हे महाप्रभो, तुम्ही भक्तवत्सल, भक्ताभिमानी, पतित पावन, विश्वनियंता, वेदांना वंदनीय आणि सर्वसमर्थ आहात. तुम्हीच आमचे रक्षण करते, संकट त्राते आणि एकमात्र आधार आहात. आज संपूर्ण विश्वच करुण स्वराने तुमचा धावा करत आहे. आता या उन्मत्त दैत्यांचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा. तेव्हा क्षीरसागरातून धीर गंभीर आकाशवाणी झाली, तुम्ही भिवू नका आणि चिंताही करू नका. मी यादव कुळात वसुदेव देवकींच्या पोटी अवतार घेऊन त्या दुष्टांचा नाश करीन. त्यावेळी तुम्ही समस्त देवांनी यादव म्हणून जन्म घ्यावा. उपसहाय्यक देवतांनी गोकुळातील गोपाळ व्हावे आणि ऋषींनी गोवत्स व्हावे. यम, वायू, इंद्र व 2 अश्विनी कुमारांनी पंडुपुत्र पांडव व्हावे. बृहस्पतींनी द्रोणाचार्य, अग्निदेवांनी दृष्टद्युम्न, पार्वतींनी द्रौपदी, देवी लक्ष्मींनी भीमकन्या रुक्मिणी आणि शेषांनी बलराम व्हावे. या अवतार कार्यात तुम्ही सर्वांनी मला सहाय्य करायचे आहे. आता निश्चित होऊन आपापल्या स्थानी जा व पुढील तयारीस लागा. भगवान विष्णूंची ती दिव्य वाणी ऐकून पृथ्वी, ऋषी, देव आणि प्रजाजन या सर्वांनाच मोठे समाधान वाटले. ते सर्व सुखाने नाहून निघाले. त्यांनी श्रीहरींचा मोठ्याने जय जयकार करून त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि आनंदाने स्वस्थानी परतले. पुढे यादव वंशातील शूरसेनांना एक पुत्र झाले. त्यांचे नाव वसुदेव. ते मोठे झाल्यावर मथुरेच्या राजकुमारीशी त्यांचा विवाह ठरला. मथुरेचे भूपती उग्रसेन, त्यांच्या पत्नी शुचिस्मिता या एक साध्वी होत्या. एके दिवशी एका दैत्याने त्यांना पळवून त्यांच्या शरीराचा भोग घेतला आणि त्यांना म्हटले, माझ्यापासून तुम्हाला एक पुत्र होईल. त्यावर त्यांनी संतापून उत्तर दिले, या तुझ्या पुत्राला भगवान श्रीकृष्ण आपटून क्षणार्धात ठार करतील. त्यावेळी त्यांचा क्रोध पाहून तो दैत्य पळून गेला. त्या दैत्यापासून शुचिस्मितांना जे पुत्र झाले त्याचे नाव कंस. ते दुर्जन व दुरात्मा होते. ते आपल्या जन्मदात्यांचा व यादवांचा द्वेष करायचे. पुढे पिताजींची सत्ता बळकावून ते मथुरेच्या गादीवर बसले. त्यांच्या प्रधानांमध्ये मुष्टिक, चाणूर, केशी, प्रलंब, अघासूर, जलासूर, धेनुकासूर, नरकासूर, कागासूर, खर, शल, तोशल अशा अनेक दुष्ट व निर्दयी दैत्यांचा समावेश होता. त्यांच्या जुलमी राजवटीत गो, ब्राह्मण, वैष्णव, सज्जन या सर्वांचा अतोनात छळ होत होता. मथुरेतील सर्व धर्मकृत्ये व सत्कर्मे बंद पडून तिथे अधर्म व अत्याचारच पसरला होता. देवकी या उग्रसेनाच्या कन्या. कंस दुरात्मा असले तरी त्यांचे आपल्या भगिनींवर प्रेम होते. देवकी सुंदर होत्या, त्या उपवर झाल्या. तेव्हा त्यांचे वसुदेवांशी लग्न ठरले. तो विवाह सोहळा मथुरेमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. लग्नानंतर उत्तम सजवलेल्या रथातून वधूवरांची वाजत गाजत वरात काढण्यात आली. तो रथ प्रशस्त व सुशोभित राजमार्गावरून पुढे जात होता आणि स्वतः कंस तो हाकत होता. ती वैभवसंपन्न मिरवणूक पाहण्यासाठी तेथील लोकांनी मोठी गर्दी केली होती.
अशा प्रकारे सारे काही आनंदात चालले असताना आकस्मिक एक आकाशवाणी झाली. हे दुष्ट अभागी कंसा, ज्या देवकीला रथात बसवून तू थाटाने नेत आहेस, तिचे 8वे पुत्र तुझा वध करणार आहेत. ती वाणी ऐकून सर्व लोक एकदम स्तब्ध झाले. वाद्ये वाजायची थांबली. कंसही दचकला. सगळ्या उत्साहावर जणू विरझण पडले. आता या देवकीलाच मारून टाकावे म्हणजे पुढील संकट आपोआप टळेल, असा विचार करून कंस ताडकन उठला. त्याने तिची वेणी धरून एका हिसक्यातच रथाखाली पाडले आणि कमरेचे खडक उपसले. त्या समयी त्यांचा तो उग्रावतार पाहून देवकींनी त्यांचे पाय धरले आणि रडत रडत, दादा मला मारू नका, मी तुमचा काय अपराध केला आहे, असे म्हणून त्यांना विनवण्या करू लागली. पण दुराचारी कंसाला त्यांची दया आली नाही. सुकुमार देवकींवर गुदरलेला तो प्रसंग पाहून लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. उग्रसेन जणू दुःख सागरात बुडाले. तेवढ्यात वसुदेवांनी रथाखाली उडी मारली आणि कंसांचा हात धरून म्हणाले, स्त्रीहत्येचे पातक करू नका, स्वतःला आवरा. पण ते ऐकेनात. ते म्हणाले, यांचे पुत्र माझा घात करणार आहेत, मग मी त्यांना का मारू नये. दुसऱ्याच क्षणी त्यांनी देवकींना मारण्यासाठी खडक उगारले. तेव्हा त्यांना परावृत्त करण्यासाठी वसुदेवांनी त्यांच्याकडे दयायाचना केली व म्हणाले, तुम्ही यांना मारू नका. यांना जे पुत्र होतील ते तुमच्या स्वाधीन करण्याचे मी तुम्हाला वचन देतो. अशा प्रकारे शब्द देऊन त्यांनी त्यांची समजूत काढली आणि देवकींवरील घोर प्राण संकट टळले. कंसांनी त्या दोघांनाही साखळदंडांनी जखडले, त्यांना कारागृहात डांबले आणि त्यांच्यावर कडक पहारा ठेवला. अशा प्रकारे त्या लग्न सोहळ्याला गालबोट लागले आणि वसुदेव देवकींचा संसार त्या बंदीगृहात सुरू झाला. कालांतराने तो बंदीखाना दोघांच्याही अंगवळणी पडला. पुढे देवकी गरोदर राहिल्या. आपल्या मुलांच्या भविष्याच्या काळजीने त्या अहोरात्र चिंतामग्न असत. त्यांना पहिले पुत्रच झाले. ते सुंदर व गुटगुटीत होते. त्यांना पाहून त्या दोघांना खूप आनंद झाला. पण त्या आनंदाच्या गर्भात महाभयंकर दुःख दडले होते. वसुदेवांनी देवकींचे अश्रू पुसले. महत्प्रयासाने त्यांचे सांत्वन केले. स्वतःचे मन दगडासारखे कठोर केले आणि त्या बाळांना उचलून दिलेला शब्द पाळण्यासाठी जड पावलांनी कंसाकडे नेले. त्या सुकुमार बालकांना पाहून कंसाच्या मनातही स्नेहभाव प्रकटला. ते वसुदेवांना म्हणाले, हे बाळ तुमच्याकडेच राहू द्या. देवकींचे 8वे पुत्रच माझे वैरी आहेत, मग आधीचे 7 पुत्र कशाला मारू. त्यांच्या मनात सद्भाव म्हणजे मोठेच आश्चर्य होते. वसुदेवांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि ते देवकीकडे गेले. ते बाळ त्यांच्याकडे दिले आणि घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्या दोघांनी परमेश्वरांचे आभार मानले. त्या समयी ती उभयता रडता रडता हसत होती. पण तो आनंद फार काळ टिकला नाही, कारण दैवाच्या मनात काही वेगळेच होते. वसुदेव निघून गेल्यावर नारदांनी मथुरेच्या राजसभेत प्रवेश केला. त्यांचे आदरातिथ्य केल्यावर कंसांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा ते म्हणाले, अहो हे तुम्ही काय केलेत. देवांची भाषा मोठी अद्भुत असते, त्यामुळे भले भले फसतात. देवकींच्या 8 पुत्रांमध्ये तुमचा नेमका शत्रू कोण हे कसे कळणार. कारण 8पासून उलटे मोजल्यास पहिले अपत्यच 8वे ठरू शकते. याप्रमाणे कोणतेही अपत्य पहिले मानून कोणतेही अपत्य 8वे ठरू शकते. प्रश्न तुमच्या जीविताचा आहे, म्हणून आत्ताच सावध व्हा आणि त्यांच्या एकाही पुत्रांना जिवंत सोडू नका. कंसाच्या हातून बालहत्या घडल्या तरच ते अल्पायुषी होणार, हे त्या
ब्रह्मऋषींना पक्के ठाऊक होते, म्हणूनच त्यांनी ही खेळी खेळली. कंसांना नारदांचा युक्तिवाद पटला. मृत्यूला भिणाऱ्या त्या दुरात्म्यांनी लगेच आपला विचार बदलला. त्यांची पाठ वळताच ते संतापाने बंदीगृहाकडे धावले. ते देवकींना साक्षात यमराजच वाटले. त्यांनी आपल्या बाळांना हृदयाशी कवटाळले, पदराखाली झाकले, पण त्यांचे सर्व प्रयत्न थिटे पडले. कंस त्यांच्यावर ओरडून म्हणाले, या तुमच्या पुत्रांना माझ्याकडे देता की नाही बोला. ते ऐकून त्या रडू लागल्या. त्यांनी पदर पसरला. निजपुत्रांच्या प्राणांची भीक मागितली, पण त्यांना त्याचे काय. दुसऱ्याच क्षणी त्या निर्दयी दुरात्म्यांनी त्यांच्या हातातील नवजात अर्भकाचा पाय धरला, त्यांना खसदिशीने उचलले आणि तरातरा चालत बाहेर पडले. देवकींच्या आर्त किंकाळ्यांनी बंदीगृहाचे चिरेही डगमगले आणि बेशुद्ध होऊन त्या क्षणार्धात खाली कोसळल्या. बंदीशाळेच्या द्वाराबाहेर एक प्रचंड शिळा होती. कंसांनी त्या बाळांना शिळेवर आपटून छिन्न विछिन्न करून टाकले. तो निघृण बालहत्या करताना त्यांना काहीही वाटले नाही. पुढील काळात त्यांनी याच पद्धतीने देवकींच्या 6 पुत्रांच्या नृशंस हत्या केल्या. देवकींच्या दुःखाला अंत नव्हता आणि वसुदेवांची मूकव्यथा कोणाला दिसत नव्हती. त्यांचे हृदय शोकाने पार फुटून गेले होते. कर्माला दोष देण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच नव्हते. नियतीने त्यांच्या बाबतीत क्रूर थट्टाच आरंभली होती. या दुष्कृत्यांनी कंसांनी पापांचे डोंगरच उभे केले आणि गो ब्राह्मण हरिभक्तांना त्रास देऊन सर्वत्र पापाचारच मांडला होता.